नमस्कार. मी रयत क्रांती संघटनेचा पुणे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत काळभोर. आज आपल्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांची जी लूट आहे छत्रपती शिवाजी मार्केट गुलटेकडी ह्या बाजाराची संकल्पना अशी आहे की ते छत्रपतींचं नाव दिलेलं आहे आणि छत्रपतींचा एक वारसा आम्ही वाचलेला आहे की शेतकऱ्यांच्या देठाला जरी हात लावला तरी हात कलम केला जाईल. तर इथं शेतकऱ्यांना कुठलाही न्याय मिळत नाही. अनेक दुबारी व्यापारी चालू आहेत. याचा विषय माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हा विषय अधिवेशनात लक्षवेधी केला होता आणि याला 1 वर्ष उलटून सुद्धा दुसरं अधिवेशन आलं, याची चौकशी होत नाही. माजी पणन मंत्री जयकुमार रावल यांना अनेक वेळा पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे, अनेक आंदोलने केली, अनेक उपोषणं केली आणि ह्यांच्या जो GR आला आहे तर हा मंत्रालयातून GR पाठवला असता खालचे रसाळ साहेब हे पणन संचालक असताना त्याच्यानंतर त्यांनी त्याची एक प्रत DDR जगताप यांना पाठवली होती. तरी याला 15 दिवस उलटून गेले असून सुद्धा याला कुठल्याही कॅराची टोपली या मार्केट कमिटीच्या सभापती आणि संचालकांनी दाखवलेली आहे. यांनी अनेक जागा टपऱ्यांना दिलेल्या आहेत. मटक्याचे धंदे चालू आहेत. मटक्याचे धंदे चालू असताना मी स्वतः तिथल्या पोलीस प्रशासनाला बोललो असता की असं काय होत नाही, हे हप्ते घेतात आणि याला जाणीवपूर्वक सचिव सभापती हे जबाबदार आहेत. तर हे जबाबदार असताना सुद्धा आम्ही अनेक वेळा CP साहेबांना भेटून याच्यावर कारवाई झाली. मटक्याचे धंदे, तरकारीच्या गाड्यात गुटख्यांच्या गाड्या येतात, गांजाचा व्यापार सर्रास चालू आहे, टपऱ्यांमध्ये चालू आहे. अनेक व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना हा कुठलाही न्याय नाही. दुबारी व्यापारी हा शेतकऱ्याला मारहाण करतो आणि त्याच्याकडूनच लिहून घेतलं जातं की बाबा आमची काही तक्रार नाही. शेतकरी बाहेरून येतात, गाड्यांची लूट होती तिथं. त्याच्यानंतर मांजरी मार्केटमध्ये जे फुलांचे लायसन दिले याच्यावर सुद्धा लक्षवेधी झाली होती. सदाभाऊंनी तो लक्षवेधी केला होता. त्याच्यानंतर मार्केटमध्ये शेतकरी प्रतिनिधींना जागा मागितली असते, जागा देता येत नाही, पण अवैध धंद्यांना जागा ही ताबडतोब दिली जाते. सभापतींनी सुद्धा दुसऱ्याच्या नावावर जी जागा घेतली आहे, मला सांगा कात्रज डेअरीचा हा दूध संकलन यांनी जागा मागितली होती. यांना जागा न देता त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी कोतवाल नावाच्या इसमाच्या नावावर मार्केटमध्ये जागा घेतली असून मांजरी मार्केटमध्ये सचिवांनी लिहून दिलं मला की आम्ही 1 रुपया शेतकऱ्यांकडून वसूल करीत नाही. आणि आज ह्या मार्केटमध्ये वसुली चाललेल्या पावत्या मी काही गोळा केल्या असता मापाड्यांचा याच्यात अजिबात दोष नाही. का दोष नाही तर त्यांना ह्या सचिवांनी सांगितलेलंच नाही. तिथले विभाग प्रमुख सांगतात की आम्हाला वरून आदेश आहे, तरी यांच्यावर कारवाई न झाल्यास 5 तारखेपर्यंत वाट पाहणार आहे आणि शेतकऱ्यांची लूट न थांबल्यास, गाळे बंद न झाल्यास मी हलगीनाथ आंदोलन हे कायदेशीर पद्धतीने करणार आहे. तरी याची शासनाने दखल घेऊन जर पावत्या बंद केल्या नाहीत तर त्या मांजरी मार्केट पुढं मी हलगीनाथ आंदोलन करणार आहे. जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.